ह्या कायद्यातही काही माहिती नाकारता येते. ती काय हे तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. जी माहिती दिल्याने देशाची सुरक्षितता, सार्वभौमत्व, परराष्ट्र संबंध धोक्यात येतील अशी माहिती देता येत नाही. म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्सला पण हा कायदा लागू आहे बरं का. त्यांची पण सुटका नाही या कायद्यातनं. आणि सगळ्यात जास्त अर्ज त्यांनाच येतात, लक्षात ठेवा. त्यातले 99.99% अर्ज त्यांच्या कर्मचाऱ्यांचेच असतात, रिटायर्ड किंवा आत्ताच्या. पेन्शन इश्यू, पे फिक्सेशन, पेन्शन फिक्सेशन, अलाउन्सेस इश्यू, प्रमोशन इश्यू, ट्रान्सफर इश्यू, याच्यावरच माहितीच्या अधिकाराचे अर्ज सगळ्यात जास्त आर्मी, नेव्ही, एअरफोर्सला. पण उद्या याचा फायदा घेऊन एखाद्याने अर्ज केला असता संरक्षण मंत्रालयाला, मला खालील माहिती मिळावी. 1, भारताकडे अण्वस्त्र आहेत का? 2, कुठे ठेवली आहेत? 3, किती आहेत? 4, कंट्रोल कोणाचा आहे? ही माहिती मिळत नाही. देशाची सुरक्षितता, सार्वभौमत्व, परराष्ट्र संबंध धोक्यात येईल अशी माहिती मिळत नाही. किंवा वैयक्तिक माहिती मिळत नाही. उद्या मला वाटलं की यांचा अकाउंट SBI मध्ये आहे, SBI कवर आहे माहिती अधिकारात, मी माहितीच्या अधिकारात अर्ज केला SBIला, मला यांच्या पासबुकची झेरॉक्स द्या, तर मला मिळणार नाही. कारण ती वैयक्तिक माहिती आहे, ज्याचा कुठल्याही शासकीय किंवा सार्वजनिक गोष्टीशी संबंध नाही. जी माहिती दिल्यामुळे एखाद्याच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो अशी माहिती देता येत नाही. कारण पोलिसांचे खबरे असतात, इन्कम टॅक्सचे खबरे असतात. उद्या एखाद्या पोलिसच्या खबऱ्यांनी पोलिसला कळवलं की तुम्ही तडीपार गेलेला गुंड इकडेच फिरतोय, पोलिसांनी त्याला परत उचलला, आत टाकला. त्या गुंडाने अर्ज केला की मी तडीपार असूनही इकडेच फिरतोय, हे तुम्हाला कोणी सांगितलं? त्याचं नाव मला पाहिजे. देता येणार नाही, कारण त्याचा जीव धोक्यात येईल. म्हणून अशी माहिती देता येत नाही. मगाशी सांगितलं तसं व्यावसायिक गुपितं जी असतील ती माहिती देता येत नाही. त्याचाही असाही गैरफायदा घेतात, ती गोष्ट वेगळी आहे. किंवा विश्वासाने दिलेली माहिती असेल तर त्याची पण माहिती येते. विश्वासाने दिलेली माहिती म्हणजे आता डॉक्टर पेशंट रिलेशनशिप आहे. पेशंटने डॉक्टरला सगळं खरंच सांगणं अपेक्षित आहे, तर डॉक्टर त्याला उत्तम ट्रीटमेंट देऊ शकेल. पण म्हणून डॉक्टरने दवाखान्याच्या बाहेर बोर्ड नाही लावायचा की माझ्याकडे तपासल्या येणाऱ्या रोग्यांपैकी या 4 जणांना एड्स झालाय म्हणून. ते चालणार नाही, कारण ती विश्वासाने दिलेली माहिती आहे. अशी विश्वासाने दिलेली माहिती असेल तर ती देता येणार नाही. पण त्याच्यात सुद्धा क्लॉज घातलाय की जर सार्वजनिक हित महत्वाचं असेल तर वैयक्तिक हित महत्वाचं ठरणार नाही, माहिती द्यावी लागेल. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. 10-1 वर्षापूर्वीची गोष्ट. आपल्याकडे स्वरूपसिंग नाईक नावाचे एक मंत्री होते. त्यांना सुप्रीम कोर्टाने 1 महिना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, कारण त्या आरा केसमध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाचा अवमान केला म्हणून. आता सुप्रीम कोर्टाने आत घातल्यानंतर त्यांना आतच जावं लागलं, त्यांना दुसरीकडे कुठे जाताच येईना. दुसऱ्या दिवशी लगेच कुठलाही मोठा माणूस आत गेला की त्याला जे होतं ते यांनाही झालं. दुसऱ्या दिवशी लगेच चेस्ट पेन, छातीत कळ, हॉस्पिटलला ऍडमिट केले, जे हॉस्पिटल मुंबई. पुढचे जवळपास 25 दिवस त्यांनी जे हॉस्पिटलच्या AC केबिन मध्ये झोपून काढले. 26व्या दिवशी बॅक टू जेल, 3ऱ्या दिवशी बाहेर. मुंबईतल्या एका RT ऍक्टिव्हिस्टने माहिती अर्ज केला जे हॉस्पिटलला की यांची मेडिकल फाईल द्या, यांना झालं तर काय नक्की आणि काय ट्रीटमेंट दिली. हॉस्पिटल म्हणलं डॉक्टर पेशंट देता येत नाही म्हणले. प्रकरण माहिती आयोगापर्यंत गेलं, तो म्हणला याच्यात लार्जर पब्लिक इंटरेस्ट आहे, कारण यांनी जनतेचीच नाही सुप्रीम कोर्टाची पण फसवणूक झाली आहे, त्यामुळे ही माहिती पब्लिक डोमेन मध्ये आलीच पाहिजे. आणि माहिती आयोगाने निर्णय दिला की हो, ही माहिती जरी अदरवाईज गोपनीय असली तरी इथे लार्जर पब्लिक इंटरेस्ट महत्वाचा असल्यामुळे ही माहिती द्यावी लागेल. त्यामुळे काही माहिती या कायद्यात नाही देता येत ही वस्तुस्थिती आहे, पण अशी कलम फार थोडी आहेत. बाकी सगळीच माहिती द्यावी लागते आणि ती माहिती योग्य प्रकारे मागणं ही थोडीशी कला आहे. आणि ती मिळाल्यानंतर त्याचा योग्य तो उपयोग करणं. कारण लोकांना आम्ही पाहिले आहो, उगीच 1970 पासून 2015 पर्यंत एवढी माहिती द्या, ही एवढी माहिती येते, ती काय करतात कोणास ठाऊक. त्याच कधी वाचायचं कागद? ती अतिशय प्रिसाईज माहिती मागितली आणि मिळाली तरी काम होऊ शकतं, गरज नाही पडत एवढं मागायची. म्हणून आम्हाला थोडंसं हे तंत्रज्ञान शिकून घ्यावं लागेल की मागायचं काय, कसं आणि किती. पण एक लक्षात घ्या, याच्यात काही प्रॉब्लेम नाही, काही अवघड नाही, हे काय रॉकेट टेक्नॉलॉजी नाही, अतिशय सोपं आहे. पण समजा चुकलं मागताना काय होणार आहे, त्यांचं उत्तर आलं आपल्याला कळतं, अरे आपलं मागताना जरा चुकलंच बरं का, नवीन अर्ज केला, 10 रुपयाचा विषय आहे फक्त. असं 2, 4, 5, 10 अर्ज झाले की आपण बरोबर तयार होतो आणि मग अर्ज कसा करावा हे व्यवस्थित कळतं.
त्यामुळे माझं म्हणणं असं आहे, इथे कुठेतरी सुरुवात करण्याची गरज आहे. आणि आपण सगळे सामाजिक संस्थांमध्ये काम करताय, म्हणून मी तुमच्या पुढे हे तळमळीने सांगतोय की तुम्ही हा कायदा जेवढा वापरू शकता तेवढं दुसरं कुणीच वापरू शकत नाही. आणि तुमची कामं ही तुम्हाला कोणालाही पैसे न देता, कुठल्याही एजंटला न गाठता, कारण सामाजिक संस्थांना पैसे पण देता येत नाही हो. कसे द्यायचे पैसे, कुठं दाखवायचे ते, म्हणजे पैसे देता येत नाही म्हणून काम अडकतं असं न होता, काम जर सन्मानाने करून घ्यायचं असेल, सोडवून घ्यायचं असेल, त्याकरताचा एकच उपाय आहे, तो म्हणजे माहितीचा अधिकार कायदा 2005. भ्रष्टाचार संपला पाहिजे, सगळी सिस्टीम सुधारली पाहिजे, असं नुसतं म्हणून उपयोग नाही. शिवाजी दरवेळेला दुसऱ्याच्या घरात जन्माला येऊन चालणार नाही. आपणही शिवाजी व्हायला शिकलं पाहिजे. जेवढे जास्तीत जास्त लोक या कायद्याचा वापर करतील आणि जास्तीत जास्त प्रशासनात ट्रान्सपरन्सी आणि प्रशासनाला उत्तरदायी करण्याचा प्रयत्न करतील, तेवढं ही लोकशाही जास्त बळकट होत जाईल, हे समजून घेऊया आणि जास्तीत जास्त प्रमाणात माहिती अधिकार कायद्याचा योग्य वापर करूया. मला वाटतं एवढं जरी आपण सगळ्यांनी केलं तरी आजच्या सेशनचं सार्थक झालं असं मी समजेन. परत एकदा आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. नाही, प्रश्न घेतो ना आता. देतो, आधी प्रश्न घेऊयात. तुमच्या सोसायटीला सप्लाय करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसवला असेल तरी भाडं द्यायचं, असा नियम झालाय. मासिक भाडं सेक्शन 5.5 ऑफ सप्लाय कोड स्पष्ट सांगतो. आजपर्यंत महाराष्ट्रात कोणालाही दिलेलं नाही. भांडतच नाहीत लोक, आता काय करायचं. सेक्शन 5.5 सप्लाय कोड 2005 महावितरण, हे जर तुम्हाला भांडत नाहीत लोक, आता मी तरी काय करू सांगा. मी खूप लोकांना सांगितलं, पुण्यात वर्तमानपत्रात लेख लिहिला, 10 लोक सुद्धा गेले नाही हो. कमीत कमी 10,000 ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे. पण आमच्याकडे काय झाले, सगळं मिळव खाटल्यावर अशी लोकांची अवस्था झाली. सगळं जागेवर पाहिजे हो, कोण करणार. भांडायची तयारीच नाही राहिली, काय करणार. बोला सर, मला एक प्रश्न आहे महावितरण संदर्भातच. मी भंडारा जिल्ह्यातून आलो आहे. समजा आपल्याला नवीन कनेक्शन घ्यायचं असेल आणि तो मुलगा वडिलापासून विभक्त राहत आहे, परंतु त्याचं टॅक्स पावती एकच आहे, वडिलाची आणि त्याची, तर त्याला नवीन म्हणजे जोडणी मिळू शकते, कनेक्शन मिळू शकतो का? रूम वेगळे आहेत का? घर वेगळं आहे, परंतु विभक्त कुटुंबाचं त्याचं प्रमाणपत्र वगैरे सगळं दिलं आहे, मिळू शकतं. पण महावितरण म्हणत आहे की त्याची टॅक्स पावती वेगळी पाहिजे, असं आहे का? कुठं टॅक्स पावतीच वेगळी पाहिजे असं काही नाही. वडिलांनी भाडे पावती करावी त्याची एक, भाडे पावती राहू शकतो. मग भाडेकरूला कनेक्शन देऊन याचं कुठल्या कायद्यात दिलं? पूर्वी झालाय, हा जो नवीन जे आलाय तो म्हणताय कसं नियमातच नाहीये. नियम दाखव. अच्छा, हे बघा, हे इथं बाप दाखवून येतं श्राद्ध कर. नियमात नाही मी म्हणून काय फायदा आहे त्याला. म्हणा मला नियम दाखव की भाडे पावती चालत नाही, आणि मग नवीन आरटीआय टाकायचा की भाडे पावती ग्राह्य धरून किती लोकांना कनेक्शन दिली त्याची यादी द्या. असं नाही दादा, पूर्वीची पाप पण फेडावी लागतात. असं नाही चालत. लगेच पब्लिश केली मी ती माहिती अशी होती की पुण्यातले काँग्रेसचे आमदार होते चंद्रकांत छाजेड म्हणून, त्यांनी 542 प्रश्न विचारले होते आणि 95% हजेरी होती विधानसभेत. बेस्ट परफॉर्मर आणि वर्स्ट परफॉर्मर वॉज शिवसेनेचे त्यावेळेचे विनायक निमण, ज्यांची 60% हजेरी होती फक्त आणि 95 प्रश्न विचारले होते. आणि नेमकं त्या मधल्या काळात असं झालं होतं की विनायक निमणनी शिवसेना सोडून काँग्रेस जॉईन केली होती आणि काँग्रेसने या चंद्रकांत छाजेडचं तिकीट कापून विनायक निमणला तिकीट दिलं होतं. ह्या माणसाने चंद्रकांत छाजेडने अपक्ष म्हणून अर्ज भरलाच होता. असा दंगा घातला दुसऱ्या दिवशी, मी बेस्ट परफॉर्मर तरी माझं तिकीट कापून या वर्स्ट परफॉर्मरला दिलं म्हणले तुम्ही. अर्थात काँग्रेसच. त्यामुळे त्यांनी काही निर्णय बदलला नाही. पुणेकरी आमचे भारी, ते म्हणले गेल्या वेळेला नाही त्यांनी काही केलं, अजून एक चान्स देऊच त्याला, आता यावेळी काय करतो का बघू. परत निवडून दिलं. पण अत्यंत सेन्सिटिव्ह माहिती त्या निवडणुकीच्या काळात मी पब्लिश केली. मला विनायक निमणचा कधीच फोन आला नाही, त्या काळातही नाही आणि त्यानंतरही नाही. तुम्ही असं का केलं? आजही भेटले तरी, अर्थात काय सांगावं, पुण्यातले सगळेच राजकारणी माझ्याशी तोंडावर इतके गोड बोलतात, 100% मागे शिव्या देतात त्याची मला खात्री आहे, पण तोंडावर फार गोड बोलतात. तेव्हाही गोड बोलतो, अजूनही बोलतो, काय करणार. सर, शेवटचा प्रश्न.
आपण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जेव्हा अर्ज करतो, मी आयकर विभागात अर्ज केला होता. तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की आम्ही ही माहिती फीड करण्यासाठी एक सर्व्हिस प्रोव्हायडरकडे दिली आहे आणि त्यामुळे आम्ही ही माहिती देऊ शकत नाही. नाही चालत, अपीलात जायला पाहिजे. अपील प्रोसिजर समजून घ्या, अपीलात जाण्याची गरज आहे. दुसरं तुमच्या माहिती करता सांगतो, सेंट्रल गव्हर्नमेंटला अर्ज करायचा असेल तर हे सगळं करायची गरजच नाही. rti.online.gov.in नावाची वेबसाईट आहे, त्याच्यावरनं डायरेक्ट 24/7 कधीही अर्ज टाकू शकता तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला, कुठल्याही डिपार्टमेंटला. त्यामुळे आपल्याला हे 10 रुपयाचं पोस्टल ऑर्डर मिळवा, ते रजिस्टर एडी करा, ते पोचायला किती दिवस लागतील माहीत नाही, पोचला की नाही माहीत नाही, सगळा त्रास वाचतो. महाराष्ट्र सरकारचं कुठलंही डिपार्टमेंट असेल, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट फक्त मंत्रालय, तर महाराष्ट्र सरकारचं एक आपले सरकार नावाचं पोर्टल आहे, त्याच्यावर ऑनलाईन अर्ज करता येतो माहिती अधिकाराचा. 10 रुपये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगनी भरायचे, तुमचा अर्ज 1 मिनिटात सादर होतो. त्यामुळे हे पण एक नाही, आता ग्रामपंचायत, जिल्हा परिषद वगैरे यांना नाही, पण मेन जे आहेत सगळे त्यांना होतो. यशदाला नाही, यशदाला सेपरेट करावं लागेल. पण सर त्यांचं म्हणणं असं होतं की ॲक्च्युली केस अशी झाली होती की माझं पॅन कार्ड हरवलं होतं आणि मला नोटीस आली की तुम्ही डुप्लिकेट पॅन कार्ड काढलं आणि तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड. तर मी तिथे जाऊन सांगितलं, म्हटलं मी डॉक्टर आहे, हे बघा माझे ITR रिटर्न्स आणि ह्याच नंबरवर मी भरलेले आहेत आणि मी असा कधी अर्ज केलेला नाही. तर त्यांनी मला सांगितलं की तुमच्या नावावर कोणीतरी ही माहिती भरून अर्ज केलेला आहे. मग मी माहिती मागवली आणि मला खूप चक्रा झाल्या. म्हटलं माझ्यासारखा किती जणांना त्रास झाला आहे, अशी माहिती पब्लिश करा. तेव्हा त्यांनी मला विचारलं की मला उत्तर असं आलं की युअर क्वेश्चन इज व्हेरी हायपोथेटिकल. जस्ट लँग्वेज आपल्याला थोडं शिकावं लागेल एवढंच. आणि भाषा सेंट्रल मध्ये वापरताना तुम्हाला लोक हिंदी किंवा इंग्लिश शक्यतो वापरा, मराठी वापरू नका. याचं कारण असं आहे, सेकंड अपील त्याचं दिल्लीला होतं, दिल्लीच्या लोकांना मराठी कळतं, मग ते तुम्हालाच अनुवाद करून पाठवायला सांगतात. हा डबल धंदा होतो. त्यापेक्षा करतानाचा अर्ज इंग्लिश किंवा मराठीत सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी, फक्त स्टेटला काय प्रॉब्लेम नाही. थँक्यू सर, थँक्यू सो मच. अजून कोणाला काही? सर नमस्कार, मी निवृत्ती जोगपेटे. आमच्या शेतामधून एक लाईटचा पोल गेला आहे आणि ते अर्जसुद्धा त्यांना केला आहे. ते एक तार जी जाणारी लाईन आहे तर ती म्हणजे लोंबकळते. 2-3 महिने झाला समजा त्यांना अर्ज केल्यानंतर बी त्यांनी म्हणजे ते कुठल्या ह्याच्यावर लक्ष देत नाहीत की ते करू, अशा उडवाउडीचे उत्तर दिले जातात. ते तर त्या संदर्भात नाही, म्हणूनच मगाशी जे मी यांना सांगितलं, हे सेफ्टी रिलेटेड इश्यू आहेत सगळे, सेफ्टी सिक्युरिटी रिलेटेड. ती तार जर खाली पडली तुमची पिकं जळू शकतात. त्याच्याकरता त्यांच्या कायद्यात तरतूद अशी आहे की त्यांनी त्याला गार्डिंग करायचंय, पण ते काही करत नाहीत. त्यामुळे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर नावाची जी यंत्रणा आहे PWDच्या अंतर्गत, त्यांना तक्रार अर्ज करा की इथे इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे, माणूस, पिकं किंवा जनावरं जळून मरण्याची शक्यता आहे, तेव्हा यांना गार्डिंग करायचं कंपल्शन करा. त्यांचं पत्र गेलं की काम होतं. तुमच्या पत्राला नाही किंमत देत, दुर्दैव आहे, काय करणार.